2024ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वात मोठी चर्चा एकाच मुद्द्यावर होत आहे. शेवटी मुंबईवर सत्ता कोणाची येणार? सध्या उपलब्ध असलेल्या राजकीय संकेत, ग्राउंड रिपोर्ट्सने मतदानाचा मूड आणि मागील निवडणुकीचे ट्रेंड पाहतात एका गोष्टी स्पष्ट दिसून येते की यावेळी कोणत्याही एका पक्षाला सहज एकहाती सत्ता मिळणे कठीण आहे. मात्र काही पक्ष आघाडीवर नक्कीच दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असलेली महायुती ही सत्तेसाठी सर्वात मजबूत दावेदार मानली जात आहे. कारण राज्य केंद्रातील सत्ता, मोठ्या विकास प्रकल्पाने व श्रेय, मजबूत संघटना आणि आर्थिक ताकद हे सगळे घटक त्यांच्या बाजूने जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार जर मतदानाचा ट्रेंड असाच राहील तर महायुतीत साधारण 115 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. हा आकडा बहुमताच्या वर किंवा अगदी आसपास जात असल्यामुळे सध्या तरी महायुती सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना युबीटी ही मुंबईतील पारंपरिक मतदारावर आणि भावनिक मुद्द्यांवर लढत आहे. मराठी अस्मिता, मुंबईचा इतिहास आणि शिवसेनेचा गड हा प्रचार प्रभावी ठरला तर उद्धव ठाकरे गट 70 ते 90 जागांपर्यंत मजल मारू शकतात. मात्र सध्याच्या समीकरणाचे एकट्याने सत्ता मिळणे उद्धव ठाकरे गटासाठी अवघड असल्याचं ठळक कळत आहे. तरीही ते विरोध पक्ष म्हणून किंवा युतीत महत्वाची भूमिका बजावू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ही यावेळी किंगमेकर ठरू शकतो. मनसे स्वतः बहुसंख्य जागा जिंकणार नाही, पण काही निर्णायक वॉर्डमध्ये मनसेचे उमेदवार निवडून आले तर सत्ता स्थापनेची त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. अंदाजानुसार मनसे 10 ते 20 जागा जिंकू शकतात आणि हाच आकडा राजकीय गणित बदलू शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट यांची निवडणूक येणाऱ्या नगरसेवकांची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे. काही भागातून ते उमेदवार निवडून आणतील, पण एक आकडा साधारण 20 ते 30 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतो. हे पक्ष सत्तेच्या बाहेर राहील किंवा निवडणुकीनंतरच समीकरण सामील होतील अशा शक्यता अधिक आहे. एकूण पाहता सध्याच्या संकेतानुसार मुंबई महानगरपालिका 2026 मध्ये सर्वाधिक जागा महायुतीच्या पार पडल्यात आहेत. शक्यता जास्त आहेत कारण सत्ता स्थापन करण्याची पहिली संधी त्यांनाच मिळणार आहे. मात्र मतदारांचा अंतिम निर्णय मतांच्या टक्केवारी आणि शेवटच्या टप्प्यातील राजकीय घडामोडीवर मिळणार आहे. अंतिम निकाल अवलंबून असेल. त्यामुळे ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत तर्करार राहणार आहे. आपला व्हिडिओ असाच पहा. पुढे तुम्हाला अजून इंटरेस्टिंग माहिती मी सांगणार आहे. म्हणून 2026 ची ही BMC निवडणूक ही फक्त कोण जिंकणार तर एवढी सोपी नसून ती मुंबई कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. आज जे अंदाज आहे ते उद्या बदलू शकतात, पण एक गोष्ट नक्की, मुंबईकरांचा एक मत या निवडणुकीला इतिहास घडवणार आहे. धन्यवाद. असेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा.